असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक या पदाचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क परीक्षे अंतर्गत जवळपास 460 पदांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. मित्रो, या पदाच्या बद्दल माहिती आपण खूप दिवस आधी सांगितली होती की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क मध्ये याची जवळपास 460 पदांची जाहिरात येणार आहे. मित्रो, ती जाहिरात आली, परंतु मित्रो अभ्यास करत असताना याबद्दल पदाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये या परीक्षेसाठीची असलेली शैक्षणिक पात्रता, पगार, त्यानंतर इथे बघणार आहोत अभ्यासक्रम आणि अभ्यासाची रणनीती या पदाबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि असेच अपडेट मिळवायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रो, आता आपण बघणार आहोत या पदाबद्दलची संपूर्ण माहिती. तर मित्रहो, सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क परीक्षा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधील सर्वात महत्वाचे पद आहे. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या पदाबद्दलची संपूर्ण माहिती, जसे की अभ्यासक्रम, पात्रता, पगार, कट ऑफ आणि अभ्यासाची रणनीती. सोबतच मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या पदाबद्दलच्या सर्व माहिती जे आपल्याला या अभ्यास करत असताना आवश्यक आहे, अभ्यासाची स्ट्रॅटेजी. म्हणून मित्रहो, हा व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, परंतु या परीक्षेचा जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. म्हणून मित्रहो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि असेच अपडेट आपण या चॅनलवर टाकत राहतो, म्हणून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रो, एमपीएससी मार्फत घेणाऱ्या या AMVI म्हणजे सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदाच्या जवळपास 460 पेक्षा जास्त जागांची ही भरती आहे. मित्रहो, खूप जास्त मोठ्या प्रमाणावर ह्या जागा आलेल्या आहेत. मित्रहो, गट क परीक्षेमध्ये जवळपास 6000च्या आसपास जागा आलेल्या आहेत. मित्रहो, या 6000 जागांपैकी 460 पेक्षा जास्त जागा या AMVI पदाच्या आलेल्या आहेत. म्हणून मित्रहो, जे मुलं असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदाची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. मित्रहो, म्हणून या परीक्षेचा खूप जोमाने अभ्यास करा. तर मित्रहो, आता आपण बघणार आहोत असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदाचा वेतन श्रेणी. मित्रहो, 7व्या वेतन आयोगानुसार असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदाचे जे वेतन श्रेणी आहे, तर मित्रहो हे S14 या स्केल मध्ये हे येते असून याची जे पगार आहे म्हणजे वेतन श्रेणी जे बेसिक पे आहे ते मित्रहो 38,600 पासून तर 1,22,800 पर्यंत याचे बेसिक पे आहे. तर मित्रहो, यासोबतच महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घर भाडे आणि इतरही महत्वाचे भत्ते यामध्ये मिळतात. मित्रहो, ग्रुप सी मधील ही खूप चांगल्या बेसिक पे ची नोकरी आहे. मित्रहो, ज्या मित्रांकडे या पदाचे क्वालिफिकेशन आहे ते मित्र यासाठी अप्लाय करून ही खूप चांगली पोस्ट येथे मिळवू शकतात. मित्रहो, त्यानंतर आता आपण बघणार आहोत या पदाची शैक्षणिक पात्रता. मित्रहो, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात आणि कोणकोणते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात आपण येथे बघणार आहोत. तर मित्रहो, असे विद्यार्थी ज्यांच्याकडे अभियांत्रिकी पदवी म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी आहे आणि सोबतच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ही पदवी ज्यांच्याकडे आहे ते मुलं यासाठी अप्लाय करू शकतात. मित्रहो, सोबतच तुम्हाला चालक परवाना असणे LMV चा आवश्यक आहे. मित्रहो, यासाठी आवश्यक असलेला जो हेवी मोटर व्हेकलचा जो हेवी परवाना असतो तो तुम्ही लागल्यानंतर 2 वर्षाच्या आत काढून देऊ शकता. म्हणजे मित्रो, यावरून आपल्याला समजू शकते ज्यांचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले आहे किंवा ज्यांच्याकडे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री आहे ते यासाठी अप्लाय करू शकतात. मित्रहो, खूप चांगल्या पगाराची नोकरी यामधून ते मिळू शकतात. मित्रहो, आता आपण बघणार आहोत असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदाचे कामाचे स्वरूप. मित्रहो, कोणकोणते कामं आहेत जे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदाचा कार्यभार सांभाळताना करावे लागतात. मित्रहो, या पदाचं कामकाज करत असताना तुम्हाला शासनामार्फत एक वर्दी मिळते आणि गाडी मिळते ज्याच्या अंतर्गत आपले कर्तव्य बजावावे लागतात. मित्रहो, यामध्ये प्रामुख्याने वाहनांची तपासणी करणे, प्रदूषण नियम यांची तपासणी करणे, त्याप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांचे निरीक्षण करणे, सोबतच मोटर व्हेकल ऍक्ट याचे अंमलबजावणी करण्याचे यांच्याकडे काम असते. मित्रो, त्यासोबतच फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहनांचे परवाने तपासणे, सोबतच परवाने देणे, यासोबतच मित्रो RTA तपासण्याचे चालतात आणि इतरही महत्वाचे अधिकार जे असतात
ट्रान्सपोर्ट संबंधित हे यांना दिलेले असतात मित्र हो. म्हणजे वाहनांच्या संबंधित हे सर्वोच्च अधिकारी म्हणून इथे काम करत असतात मित्र हो. या पोस्टला ट्रान्सपोर्टेशन मध्ये खूप महत्वाची आणि डेप्युटेड पोस्ट अशी समजलं जाते मित्र हो. आता आपण बघणार आहोत असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदासाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा. तर मित्र हो, कोणकोणत्या वयोगटातील मुलं यासाठी अप्लाय करू शकतात हे आता आपण इथे बघणार आहोत मित्र हो. खुल्या प्रवर्गातील मुलं ज्यांचे वय 19 वर्ष ते 38 वर्ष आहेत ते यासाठी अप्लाय करू शकतात मित्र हो. मागासवर्गीय आणि जसे की ओबीसी, SC ST यांच्यासाठी शासनामार्फत जे सूट दिलेली आहे तर ती आहे जसे की ओबीसी SC ST यांना 5 वर्षाची सूट दिलेली आहे. सोबतच ओबीसी साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे. अशी सूट देऊन म्हणजे 38+5 म्हणजे 43 वर्षापर्यंत काही मागासवर्गीय मुले भरू शकतात, काही 41 वर्षापर्यंत भरू शकतात. तर अशा प्रकारची सूट बघून म्हणजे कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष तरी असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 43 कास्टवाल्या मुलांना याच्यामध्ये सूट आहे मित्र हो. जे ओपन मध्ये येतात त्यांना ही सूट नसते, ते फक्त 38 वर्ष ज्यांचे वय आहे तेच इथे फॉर्म भरू शकतात मित्र हो. या पदाची जी निवड प्रक्रिया आहे ही कशी आहे हे आता आपण इथे बघणार आहोत मित्र हो. MPSC मार्फत या पदाची परीक्षा घेतली जाते मित्र हो. प्रामुख्याने यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, कागदपत्रे आणि अंतिम गुणांची यादी लागून यामध्ये सिलेक्शन दिलं जाते मित्र हो. जे मुलं पूर्व परीक्षा पास होतात एका ठराविक रेशोमध्ये 1:15 किंवा अशाच रेशोमध्ये मुलं क्वालिफाय होऊन मुख्यसाठी पास होतात मित्र हो. मुख्यसाठी पात्र झालेल्या एकाच 15च्या रेशोमध्ये असा एक्झाम्पल सांगत आहे, ती मुलं मुख्य परीक्षा देतात मित्र हो. मुख्य परीक्षेला पात्र झाल्यानंतर काही रेशोमध्ये 1:2, 1:3 या रेशोमध्ये मुलाखतीला बोलावले जाते मित्र हो. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीचा हा एक महत्वाचा जो टप्पा असते तो पार पाडल्यानंतर अंतिम गुणांची यादी लागते मित्र हो. या पदाची जी परीक्षा आहे ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे मित्र हो. मुख्य परीक्षा याची डिसेंबर मध्ये होणार आहे मित्र हो. लवकरच याची परीक्षा होऊन याचे सिलेक्शन यामधून आपल्याला मिळणार आहे. जवळपास 6,000 पदांची गटकची जाहिरात झाली आहे. त्यामधील जवळपास 450च्या पेक्षा जास्त पद हे AMVI चे आहेत मित्र हो. म्हणून यासाठी खूप चांगला प्रयत्न आपल्याला करणे आवश्यक आहे मित्र हो. आता आपण बघणार आहोत MPSC गटक परीक्षेमधील पूर्व परीक्षेमध्ये असलेले कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि त्या प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज किती आहे. कारण की मुख्य परीक्षेस पात्र होण्यासाठी तुम्हाला पूर्व परीक्षा पास होणे आवश्यक आहे. तर मित्र हो, आपण या विषयांचे सब्जेक्ट नुसार वेटेज बघणार आहोत मित्र हो. MPSC मार्फत गट क आणि गट ब याला एकच सिलेबस असतो. पूर्व परीक्षेचा सिलेबस आपण इथे बघत आहे मित्र हो. यामध्ये सर्वात जास्त वेटेज जे असते तर ते असते अंकगणित आणि बुद्धिमत्ता मित्र हो. 2 विषय मिळून जवळपास 20 मार्क्सचं इथे विचारण्यात येते मित्र हो. त्यानंतर सामान्य विज्ञान 15 मार्क्ससाठी, राज्यशास्त्र 15 मार्क्ससाठी, चालू घडामोडी 15 मार्क्ससाठी, अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास हे प्रत्येकी 10-10 मार्क्ससाठी विचारण्यात येते मित्र हो. जवळपास 100 प्रश्न यामध्ये विचारण्यात येतात आणि यासाठी 60 मिनिट म्हणजेच 1 घंटा एवढा वेळ देण्यात येतो मित्र हो. मुख्य परीक्षेला पात्र होण्याआधी पूर्व परीक्षेचा खूप मोठा हर्डल्स असतो. जे पूर्व परीक्षा पास होतात तेच मेन्स साठी क्वालिफाय होतात मित्र हो. मेन्स परीक्षेसाठी तुम्ही टेक्निकलचा सिलेबस करू शकता, परंतु पूर्व परीक्षेचा हर्डल पास करण्यासाठी तुमचे ज्या विषयामध्ये प्रावीण्य आहे असे सब्जेक्ट जसे की मॅथ, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, करंट अफेअर अशा प्रकारचे सब्जेक्ट करून तुम्ही तुमचा प्रीचा स्कोर काढून मेन्स साठी उत्तीर्ण होऊ शकता. मेन्स साठी तुमचा टेक्निकल मध्ये हँड असतोच, त्याचा तुम्ही चांगला अभ्यास करून तुमची पोस्ट ज्यावर तुमचं सिलेक्शन आहे ते मिळवू शकता मित्र हो. त्यानंतर आता आपण बघणार आहोत मुख्य परीक्षा ज्यावर तुम्हाला फायनल सिलेक्शन मिळणार आहे ते म्हणजे मुख्य परीक्षा मित्र हो. त्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश होतो हे आता आपण इथे बघणार आहोत मित्र हो. मुख्य परीक्षेमध्ये टेक्निकल सब्जेक्ट मध्ये तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिन, ट्रान्समिशन, क्लच, गिअरबॉक्स, सस्पेन्शन, स्टेअरिंग, ब्रेकिंग सिस्टीम, चेसिस, त्यानंतर ऑटोमोबाईल, वर्कशॉप टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, theory of machines, thermodynamics, IC engine, motor vehicle act, central motor vehicle rules, pollution control अशा प्रकारचे वेगवेगळे टेक्निकलचे जे सब्जेक्ट्स आहेत यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो मित्र हो. तुमचे फायनल जे सिलेक्शन असते हे फायनल सिलेक्शन
ओनली अँड ओनली मेन्स मध्ये होणाऱ्या पेपरवर होत असतो. मित्र यामधील स्कोरच तुम्हाला फायनल सिलेक्शन देणार आहे, म्हणून याला खूप मेहनतीने अभ्यास करून तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मित्र आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणता, तर तो आहे पुस्तके कोणती वापरावी. मित्र जीएस साठी तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असतो, पेपर व प्रीचा एक्झाम. मित्र त्यामध्ये मॅथ रिझनिंग साठी तुम्ही अग्रवाल सरचं बुक्स वापरू शकता. मित्र राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रासाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. मित्र सायन्स साठी तुम्ही सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरू शकता. मित्र भूगोलसाठी तुम्ही ए बी सौदी सरांचं पुस्तक वाचू शकता. आणि मित्र करंट अफेअर यासाठी तुम्ही सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं करंट अफेअर म्हणजे त्रैमासिक किंवा इतरही महत्वाचे जे करंट रिलेटेड टॉपिक्स आहेत ते तुम्ही त्यामधून करू शकता. मित्र त्यानंतर महत्वाचा मुख्य सब्जेक्ट तो म्हणजे मेन्स मध्ये येणाऱ्या टेक्निकल सब्जेक्ट साठी तुम्ही ऑथेंटिक बुक्स वापरू शकता. त्यानंतर तुम्ही आर के राजपूत सरांचे जे बुक्स आहे ज्यामध्ये सर्व कव्हर केलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. सोबतच आर एस खुर्मी यामध्ये सर्व विषयांचा सार दिलेला आहे, त्यामधून आपण थेरी आणि प्लस ऑब्जेक्टिव्ह हे करू शकतो. सोबतच मोटर व्हेकल ऍक्ट आणि इतर महत्वाचे टॉपिक्स तुम्ही इंटरनेट किंवा चॅट जीपीटी अशा माध्यमातून मिळवून नोट्स बनवून ते प्रॉपरली करू शकता. मित्र आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्व परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक असलेला स्कोर. तर तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी किती स्कोर आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही पूर्व परीक्षेचा हर्डल्स जो आहे हा पास करू शकता. मित्र पूर्व परीक्षा जरी तुम्हाला सिलेक्शन देणार नसलं तरी मेन्स मध्ये पास होण्यासाठी किंवा मेन्स मध्ये पेपर देण्यासाठी तुम्हाला पूर्व परीक्षेचा हर्डल पास करणे आवश्यक आहे. तर किती याला स्कोर आवश्यक आहे, किती मार्कचा कट ऑफ होता आता आपण इथे बघणार आहोत. मित्र तर प्रीचा कट ऑफ जो आहे तो आता इथे बघणार आहोत. तर त्यासाठी आपण आता 2017 आणि 2020 यामध्ये जे आधी झालेल्या असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदाचे जे कट ऑफ आहेत ते इथे उदाहरणार्थ बघणार आहोत. मित्र सर्वसाधारणपणे बघायचं झालं तर कट ऑफ जो असते हा डिपेंड करते त्या वर्षी आलेल्या जागांवर. तर त्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो 2017 मध्ये जवळपास 800 जागांसाठी ही भरती झाली होती. तर या 800 जागांसाठी ही कट ऑफ लागली. त्यानंतर आपण बघणार आहोत 2020 मध्ये जवळपास 240 पदांची जाहिरात आली होती, तर त्यासाठी हा कट ऑफ लागलेला आहे. तर मित्र 2017 मध्ये ओपन संवर्गासाठी हा कट ऑफ 24 होता, एससी साठी 24, एसटी साठी 19, डीटी 24, त्याच्यानंतर ओबीसी साठी 24. मित्र जवळपास 24 मार्क्स साठी हा कट ऑफ लागण्यात आला होता. मित्र जवळपास 24 मार्क्सवर हा कट ऑफ कॅटेगरीनुसार लागला होता. मित्र त्यानंतर आता बघणार आहोत 2020 म्हणजे जवळपास 240 जागांसाठी हा कट ऑफ जो आहे लागला आहे. तर मित्र ओपनचा कट ऑफ येते 36 मार्क्सवर लागला, एससीचा 36, अशा प्रकारे हे कट ऑफ लागले होते. जवळपास 36 मार्क्सच्या जवळपास हे कट ऑफ लागलेले आहे. मित्र आता आपण बघणार आहोत 2017 मध्ये आलेले जागा आणि 2020 मध्ये आलेल्या जागा यामध्ये जो इन्क्रीज झालेला आहे, जो कट ऑफ मध्ये वाढ झाली आहे कशामुळे झालेली आहे. तर मित्र 2017 मध्ये जो कट ऑफ 24 मार्क्सवर लागला तो 2020 मध्ये 36 गुणांवर लागला. मित्र यामध्ये जवळपास 50% गुणांची वाढ झाली. तर मित्र कशामुळे झाली आहे, याच्यासाठी मुख्य कारण म्हणजे 2017 मध्ये 800 जागांसाठी ही जाहिरात होती, तर ती 2020 मध्ये 240च होती. म्हणजे जागा कमी झाल्या तर तुमचा कट ऑफ नक्कीच वाढणार आहे. तर मित्र म्हणून यामध्ये 50% एवढी वाढ झाली. याचे कारण कोणते होते, तर याचे कारण होते स्पर्धकांची संख्या वाढली, मुलांचा अभ्यास वाढला, परीक्षा सोपी किंवा मध्यम याचाही फरक त्यामध्ये पडतो. मित्र त्याच्यानंतर अभ्यास जो दर्जा होता तो पण वाढला, रिक्त पदांची संख्या हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे जो कट ऑफला वाढणे किंवा कमी करणे यावर कार्यरत. मित्र आता आपण बघणार आहोत मुख्य परीक्षा ज्यावरून आपल्याला सिलेक्शन मिळणार आहे. तर या परीक्षेमध्ये किती मार्क्स पाहिजे जेणेकरून आपल्याला काय आहे फायनल सिलेक्शन मिळणार आहे. तर आता आपण बघणार आहोत मागील वर्षीचा कट ऑफ किती लागला होता आणि या वर्षीचा कट ऑफ किती लागू शकतो, यावरून आपल्याला समजेल की आपल्याला अभ्यास किती करायला पाहिजे हे आता आपण इथे बघणार आहोत. तर मित्र असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर याचा 2020 चा मेन्सचा जो कट ऑफ होता हा आपण कॅटेगरी वाईज बघणार आहोत. मित्र
ओपनचा जो कट ऑफ होता जनरलसाठी 240 मार्क्सवर लागला होता, फिमेलचा 209 मार्क्सवर. त्यासोबतच एससीचा जो कट ऑफ होता हा 209 मार्क्सवर लागला होता, फिमेलचा 186 मार्क्सवर लागला होता. मित्र त्यानंतर एसटीचा जो कट ऑफ आहे हा 195 मार्कावर लागला होता. त्यासोबतच NTB चा कट ऑफ 213 मार्क्सवर, NTC चा कट ऑफ 210 मार्क्सवर. मित्र ओबीसीचा कट ऑफ हा 227 मार्क्सवर लागला होता. मित्र हे जे आहे कॅटेगरी वाईज हे कट ऑफ लागलेले आहेत. मित्र हे पूर्णतः डिपेंड राहते की जागा किती आहेत. मित्र जवळपास 400-450च्या जवळजवळ यावेळेस जागा आहेत. मित्र यापेक्षा कमीच कट ऑफ लागणार आहे. हे डिपेंड करते की जागा किती असणार आहेत आणि मुलांचा अभ्यासाचा दर्जा आणि पेपरची काठिण्य पातळी हा कट ऑफ त्यावरूनच ठरणार आहे. आधीच आपण याबद्दल प्रिडिक्शन करू शकत नाही. पेपरची काठिण्य पातळी आणि आपला अभ्यास यावरूनच हा कट ऑफ ठरत असतो. मित्र आता आपण बघणार आहोत अभ्यासाचे नियोजन. मित्र स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, अभ्यासाला किती वेळ दिला पाहिजे आणि कशा प्रकारचे नियोजन असायला पाहिजे आपण इथे बघणार आहोत. मित्र नोकरी नसलेले विद्यार्थी जे फक्त स्टडी करत आहेत, कमीत कमी 8 ते 10 तास तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. ज्या मित्रांना नोकरीवर जॉब करून अभ्यास करावा लागतो असे मित्र त्यांच्या नोकरी करून सोबतच 5 ते 6 घंटे तो वेळ काढून यासाठी अभ्यास करू शकतात. मित्र रविवारी तुम्ही 8 तास तुमच्याकडे असतात, हे ऍडिशनल ऍड करून तुम्ही अभ्यासाचं नियोजन करू शकता. मित्र सोबतच मॉक टेस्ट देणे खूप महत्वाचे आहे. अभ्यास करत असताना कोणकोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे याबाबतची स्ट्रॅटेजी तुम्ही आखली पाहिजे. मित्र आपले वीक सब्जेक्ट, आपले स्ट्रॉंग सब्जेक्ट यावर काम करून तुम्ही आपल्या अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे. परंतु मित्र तुमचा जो सिलेक्शन आहे हा फायनल सिलेक्शन जो आहे हा तुम्हाला टेक्निकलचा सब्जेक्ट देणार आहे. म्हणजेच जो तुमची मेन्स एक्झाम आहे पूर्णतः टेक्निकलवर होणार आहे. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हा टेक्निकलला देणे आवश्यक आहे. परंतु मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला टेक्निकल सोबतच जनरलचे सब्जेक्ट म्हणजे प्रीची हर्डल जो आहे हा पास करायचा आहे. मित्र प्री एक्झाम साठी GS पण खूप करणे महत्वाचे आहे. त्यामधील तुमचे पॉझिटिव्ह पॉइंट काढून तुम्ही त्यावर भर देऊन आपली प्रीचा स्कोर क्वालिफाय करू शकता. तर मित्र त्यासाठी तुम्हाला आपल्या टाइमामधील 60% वेळ हा टेक्निकलला आणि 40% वेळ हा प्री एक्झाम मधील नॉन टेक्निकल या सब्जेक्टला देऊन तुमच्या अभ्यासाचे नियोजन करायचे आहे. मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर का सोडवावेत हे तुम्हाला आपण इथेच बघणार आहोत. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला प्रश्नांचा ट्रेंड समजतो, वेळेचे व्यवस्थापन समजते, आत्मविश्वास वाढतो आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न तुम्ही केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढून तुम्ही आलेले क्वेश्चन इझिली डील करू शकता. यासाठी मित्र तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आढावा घेणे, ती प्री एक्झाम असो की मेन्स एक्झाम असो, यावरूनच तुम्हाला समोरची दिशा ठरवण्यास मदत होते. मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मॉक टेस्टचे महत्व खूप जास्त आहे. मित्र अभ्यास कितीही केला परंतु तुम्ही किती पाण्यात आहे आणि तुमचा अभ्यास किती आहे हे तुम्हाला दर्शन घडवणारी गोष्ट ती म्हणजे मॉक टेस्ट. मित्र मॉक टेस्ट जर तुम्ही दिले तर तुम्हाला एक्झॅक्ट आपल्या अभ्यासाचा दर्जा समजतो, आपल्या चुका कुठं झाल्या आहेत ते समजतात. मित्र यावरून तुम्ही स्वतःचे मूल्यांकन करू शकता. म्हणून त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून 1 ते 2 मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे. मित्र स्वतःच त्या टेस्टचे विश्लेषण करून आपण आपल्या अभ्यासाचा दर्जा आणि आवश्यक असलेले मार्क्स वाढवण्याचे किंवा टॉपिक्स जे असतात ते निवडून त्यावर काम करू शकतो. आणि त्यासोबतच तुम्ही आपल्या ज्या चुका होतात, जिथे जिथे तुम्ही चुकता त्या चुका तुम्ही लिहून ठेवा, सोबतच त्यावर काम करा आणि त्याची पुनरावृत्ती म्हणजे जे आपण महत्वाचे जे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत तुमचे त्याची पुनरावृत्ती करा. चुकीच्या गोष्टी पुन्हा पुन्हा झाल्या नाही पाहिजे याच्यासाठी काम करा. नक्कीच तुम्हाला मॉक टेस्टचा फायदा होईल आणि तुमचा स्कोर खूप जास्त यामध्ये वाढणार. मित्र यशाची गुरुकिल्ली काय आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की तुम्हाला दररोज अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही दररोज अभ्यास करा, त्याची नियमित रिव्हिजन करा, सोबतच PYQ सोडवा. PYQ वरूनच तुम्हाला अभ्यासाचा जो कल आहे, कशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे, कशा प्रकारचे डीलिंग करायची हे तुम्हाला समजणार. आणि मित्र त्यावर तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या आणि स्वतःचा अभ्यासाची जी दिशा आहे ही योग्य ठरवा. स्वतःला इम्प्रूव्ह करा, डे बाय डे त्यामध्ये भर टाकत जा आणि तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे तुम्ही इथून मिळवू शकता. तर मित्र अभ्यास करत असताना आणि ही पोस्ट काढत असताना तुम्हाला कोणकोणत्या चुका आहेत ज्या नाही करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही हे फायनल सिलेक्शन मिळवू शकता. तर मित्र आता आपण ते इथे बघणार आहोत. तर मित्र कोणकोणत्या चुका आहेत ज्या आपण केल्या तर आपल्याला हे सिलेक्शन मिळणार नाही, तर कोणकोणत्या चुका आहेत ह्या नाही करायच्या जेणेकरून आपल्याला फायनल सिलेक्शन इथे मिळणार आहे.
तर मित्र त्या आहे, जर तुम्ही वेळापत्रकच बनवलं नाही तर तुम्ही या परीक्षेला डील कसे करसाल, कोणकोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा, कसे नियोजन करायचे, कसा अभ्यास करायचा, मेन्सला किती वेळ द्यायचा, प्रीला किती वेळ द्यायचा, सब्जेक्टनुसार कसं वेळेचं नियोजन करायचं, हे जर नसेल तर तुम्ही योग्य रीतीने समोर जाऊन पोस्ट मिळवू शकणार नाही. तर मित्र त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे नोट्स न बनवणे. तुम्ही नोट्स नाही बनवल्या तर तुमचे जे रिव्हिजन्स आहेत हे होणार नाहीत, आणि रिव्हिजन्स नाही झाल्या तर तुम्ही वेळेवर ते अभ्यास करून त्याची जी अॅक्युरेसी आहे पेपरमध्ये मेंटेन करू नये शिक्षण म्हणून आवश्यक नोट्स बनवणे आवश्यक आहे. सोबतच जर तुम्ही मॉक टेस्ट जर नाही दिले तर तुम्हाला खूप तोटा होऊ शकतो, तुम्हाला एक्झाम मध्ये खूप त्याचा लॉस दिसू शकतो, कारण की तुम्ही एक्झामची पातळी आणि स्वतःच्या ज्या चुका आहेत ह्या एक्झाम मध्ये करून स्वतः त्या पोस्ट पासून दूर होऊ शकता. म्हणून मॉक टेस्ट देऊन तुम्ही आपला हे पोस्ट मिळवू शकता. सोबतच टेक्निकल सब्जेक्टला कमी महत्त्व देणे किंवा शेवटी ठेवणे, मग अभ्यासक्रम नाही झाला तर आपण यासाठी जास्तीत जास्त स्कोर घेण्यास आपण अपयशी ठरू शकतो. म्हणून जास्तीत जास्त टेक्निकल क्वेश्चनवर भर देऊन त्याला सोबतच घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मित्र तुम्हाला निवड कशी मिळणार आहे, तर कशा प्रकारे काम केलं तर तुम्हाला फायनल सिलेक्शन मिळणार आहे, तर याचा बेस्ट प्लॅन आपण इथे बघणार आहोत. तर मित्र सर्वप्रथम तुम्हाला करायचं आहे स्टडी. सोबतच स्टडी नंतर तुम्हाला रिव्हिजन खूप मस्ट आहे. वाचल्यानंतर तुम्ही जर त्याला आठवड्याने किंवा हप्त्याभराने किंवा 8-10 दिवसाने ते रिवाइज करत असाल तरच तुमच्या ते लक्षात राहील, नाही तर तुम्हाला विसर पडणार. आणि जेवढं आपण वाचलं त्याची रिव्हिजन करणे खूप आवश्यक आहे. मित्र सोबतच तुम्हाला PYQ वर काम करायचं आहे. जेवढेही क्वेश्चन तुम्ही करणार आहे, जेवढं तुमचं रीडिंग झालं त्याच्यावर आधारित PYQ म्हणजे जे क्वेश्चन आपण जे वाचलं आहे त्याच्यावरचे PYQ सोडवल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण काय वाचलेलं आहे, आपल्याला क्वेश्चन सोडवता येत आहे आणि नाही सोडवता येत तर का नाही सोडवता येत, म्हणून पुन्हा तुम्ही स्टडीवर फोकस करून ते टॉपिक रिवाइज करू शकता. मित्र त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे मॉक टेस्ट. जे आपण PYQ सॉल्व्ह केले त्याच्यानंतर आपल्याला किती स्कोर येत आहे, आपला स्कोर कोणकोणत्या टॉपिकवर जास्त येत आहे, कुठे आपला स्कोर कमी येत आहे, यावरून आपण स्वतःचे मूल्यांकन करून स्वतःचा स्कोर आणि विकनेसेस दूर करून आपला स्कोर वाढवू शकतो. सोबतच मित्र यासोबत तुम्हाला टेक्निकलवर खूप मास्टरी मिळवायचे, कारण यावरून तुमचं सिलेक्शन होणार आहे. मित्र हे या टेक्निकल मध्ये जर तुम्ही फास्ट असाल, तुमचे जर सगळं काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला नक्की सिलेक्शन मिळणार आहे, कारण की तुमचा जे सिलेक्शन आहे हा टेक्निकल सब्जेक्टवर होणार आहे मित्र. म्हणून यासाठी हा तुम्ही जो मास्टरी प्लॅन आहे हा जर फॉलो केला तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. मित्र प्रगतीची जी गुरु किल्ली आहे किंवा यशाची जी गुरु किल्ली आहे तर ती मी आता इथे शेअर करणार आहोत. मित्र मी सांगत आहे की तुम्ही स्लो अँड स्टेडी सोबतच कन्सिस्टंटली जर तुम्ही यावर काम करत गेलं, म्हणजेच जर तुम्ही रोज 1% जरी प्रगती केली तर तुम्हाला एक करून म्हणजे रोज शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्ही 100% तुमचं यश मिळणार आहे. म्हणून तुम्ही कन्सिस्टंटली रोज सुधारण्याचा प्रयत्न करा. रोज 1% जरी सुधारलं तरी एक दिवस असा येईल तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे. कन्सिस्टंटली अभ्यास करत राहा मित्र. स्वतःच्या चुका सुधारा आणि आपले सिलेक्शन मिळवा. मित्र मी श्रीकांत उगले तुम्हा सर्वांसाठी असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदाच्या संपूर्ण महत्त्वाच्या अपडेट्स आपण यामध्ये खूप जास्त महत्त्वाची माहिती इथे बघितली आहे. मित्र व्हिडिओ थोडा मोठा झाला परंतु तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आणि ज्ञान देणारा हा व्हिडिओ आहे. म्हणून तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्र यावर आपण खूप महत्त्वाचे अपडेट्स शेअर करत असतो तुमच्यासाठी. मित्र हा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. म्हणून मला जर असे व्हिडिओ बनवायचे असतील तर तुमच्याकडून जर सबस्क्राईब झाले तर मला याबद्दल प्रेरणा मिळते. म्हणून तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.